आज 16, 17 आणि 18 वर्षाच्या मुली आहेत, त्यांना बाया म्हणतोस. तू बाया आहेस 35-40 वर्षाची. मेकअप करतेस म्हणून थोडीशी 30च्या आतमध्ये दिसतेस, नाही तर तुझ्याकडे काहीच नाही ग. गाण्याचं पण नाही,
पूनम आगरकर गणपतीमध्ये आले आणि हिची उचलून मारली पूनम आगरकरनी. पूनम आगरकरने जवळजवळ 10 ते 12 वाऱ्या केल्या गणपतीमध्ये. आणि खरोखरच पूनम आगरकर ही आपल्या रायगडची शान आहे. 10 ते 12 कार्यक्रम केल्याने हिची लायकी किती फक्त 4 कार्यक्रम आणि नुसत्या सिंगल वाऱ्या केल्या. कारण डबल वारीला नेतच नाही कोणाची लायकीच नाही. आणि मला म्हणते कार्यक्रम अरे तुझी लायकी काय शंकरदादा इथे असतील. आजचा हा कार्यक्रम सुद्धा तुला 20 दिलाय. त्यांना विचारून बघ तुझं कोणी नाव सुचवलंय ते. तू मला शिकवतेस. पुन्हा भीक मागे 2 वेळा जेवायला आलीस तू भीक मागे. अजून वस्तीला ना आजच्या दिवस पण उद्याचा कुठं नाईटला कार्यक्रम असेल तिथं आहे शिलपाकर राहिलेले असेल ते खा आणि जा. त्याचं पिशवीमध्ये पार्सल नाही. कारण तुझी कलाकारांवर खर्च करण्याची लायकी नाहीये. तू या क्षेत्रामध्ये धंदेवाईक बाई आहेस. इथं कमवायला उतरलेली आहेस. आणि आम्ही कमवत नाही. आम्ही कलाकारांवर पैसा खर्च करतो. गरज नसेल तरी पण खर्च करतो. ही आमची लायकी आहे. तुझी काय लायकी आहे. कोणता म्हणते गवळणीची काठ. अरे माझेच शब्द सगळे तू फिरवतेस. काहीतरी वेगळं घे. गवळणीची काठ प्रत्येक गाण्याची काठ हिने ही माझेच शब्द घेऊन दिली नाही का. नुसती आल्याने भुकते. अरे काय लोक मला तिथे येऊन सांगायला लागली बुवा काय आहे यांची लायकी नाही हो. या बाई आहेत म्हणून ह्याला किंमत आहे. शक्ती तुऱ्यामध्ये गायिका रोदारी दर्वी असेल, पूनम आगरकर असेल, संगीताताई काही सुंदर गातात. तिची काय लायकी आहे. हिने काय आता त्या सनस बुवाने काय कार्यक्रम हिच्यावर चढ केला मग सनस बुवा बरोबर कार्यक्रम करायचा नाही. महाकाल बुवा हिच्यावर चढला म्हणून महाकाल बुवा बरोबर कार्यक्रम करायचा नाही. आता जगन्नाथ बुवा चढला तर जगन्नाथ बुवा बरोबर सोडून दे. काही फरक पडत नाही. मला तुझ्या बरोबर कार्यक्रम करण्याची काहीही गरज नाही. माझे वर्षातून 2 कार्यक्रम झाले तरी बाद झाले होतो. काही गरज नाही. जगन्नाथ बुवाचा आवाज लोकांपर्यंत कुठल्या ना कुठल्या माध्यमातून पोहोचेल. पण तुझी लायकी तर काही लोकांना कळलेली आहे. हा जगन्नाथ बुवा याच्या नादी तू लागू नको. लक्षात ठेव. म्हणजे उठून फुटून काय काढायचे हे सगळे धागेदोरे माझ्या हातात आहेत. महाकाल बुवानी जी बारी तुझ्या बरोबर चांगल्यामध्ये केली ती चांगल्या पद्धतीने मी ऐकलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय शब्दांचा वापर केला. पण आम्ही ते घाणेरडे शब्द वापरत नाही. परंतु तू आज मला इथं बोलायला केलंस नाही का. मुलींना नाचण्याचा अधिकार नाही का तुरेवाल्यांमध्ये. अरे आपण इथे कला सादर करतोय. मग ते मुलं असू दे नाही तर मुली असू दे. आपण नाचतोय ना. आपण परमेश्वराच्या दरबारामध्ये त्याच्या नामाचा गजर करतोय. एवढं महत्वाचं आहे. अजून काय पाहिजे. पुन्हा दुसरं त्या लोणेऱ्यात पण अशीच होई. लोणेऱ्यामध्ये पण कार्यक्रम रात्री होता नाही. दुपारी जाऊन तिथे जेवायसाठी बसले भिकमागी. हिची लायकीच नाही खर्च करण्याची. हिचा लोणेऱ्यामधून पत्ता कट झाला. दुसऱ्या वर्षी ज्योती शिंदेला ठेवली आणि मलाही सांगते बुवा तुम्ही माझा पत्ता कट केला. याच्यावरून तुझी लायकी समज. त्या लोणेवाल्यांना मी पाहिजे होतो तू नकोस. आणि यावेळी त्यांनी पूनम आगरकरला संधी दिली. पूनम आगरकर जशी चालू झाली ना तशी ही एकदम ही वेडी पिशी झाली हो. आणि अजून ही येण्याच्या खाण्यातच जाणार आहे. हिच्याकडे काहीच नाही. फक्त ही हले डोले हे काय शरीर हलवते तिचं आहे ते आपलं आभार म्हणून आहे. बाकी हिच्याकडे काहीच नाही. माझी बायको ताट काहीतरी बोलत होती नाही का. बसतोय असं काहीतरी म्हटली. नुसतं उभ्याने करतोय. अरे उभाने करू दे ना तर बसून करू दे. आमच्या दम आहे. तुझ्या लग्नाला 4 वर्ष झाली. कुठे तुझ्या दम राहिलाय ग बाई. करणवस जातील दिवस. तुला दिवस
मग कसे दिवस जातील जयक करणवस जातील दिवस हे जगन्नाथाच्या समोर हे जगन्नाथाच्या समोर आज लावेन चांगलाच जोर आज लावेन चांगलाच जोर तेजल तुला होतील ग बाई पोर आज लावेन चांगलाच जोर तुला होतील ग बाई पोर पुन्हा म्हणते काय की बुवा 30 गाणं घेते माझी प्रार्थना कधी यापूर्वी ऐकलीत का तुम्ही गण कधी ऐकलात गवळण कधी ऐकली आणि मंडळी हा माझा इथला चौथा कार्यक्रम आहे मी नाव घेऊन सांगितली पुन्हा मागेकर पूनम कोंडकेकर साक्षी शिंदे आणि ही भीक मागी चौथी वेळेला माझी लायकी आहे आमचे विष्णुप्रासाठी भजन मंडळाचे बुवा राजा बुवा मेंढारकर यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद आज या व्यासपीठावर मी चौथी वेळ आहे आणि गणेश चौकामध्ये 4 म्हणजे असे 8 कार्यक्रम या माझ्या बोलण्यामध्ये झाले सर्व शंकरदादाच आहेत त्यांनीच संपर्क साधला प्रत्येक वेळेला ही माझी लायकी आहे तुझी लायकी काय पुढल्या वर्षी येशील असं मला वाटत नाही कारण लोकांनी बघितलं काहीच दम नाही तुझ्या तो दोन पाऊल
धंदा करायला आलीस तू चौपाटीवर टांगेवाली असते दोन टांगा असतात तिला विषय लक्षात घ्या धंदा करायला आलीस तू तरी ठेवते कसा कोण धंदा करायला आलीस तू तरी ठेवते कसा कोण माझं सामान घेशील का माझं सामान घेशील का तुझ्या दोन टांगात टाकून माझं सामान घेशील का तुझ्या टांगात टाकून संदेश आणि तेजल हे प्रेमामध्ये झालेलं आहे हो आणि त्या प्रेमामध्ये ज्यावेळी आपल्या लपून छपून भेटी चालू असायच्या तेव्हा ह्याचे नखरे खूप नखरे म्हणजे हाताची नख वाढवणार पायांची नख वाढवणार त्यावेळी तो संदेश तेजलला काय बोलते बघा हसतात लोक रे पाहून नखरे हसतात लोक रे पाहून नखरे थोडीशी जपून ये मला भेटाया येताना तेजल मला भेटाया येताना तेजल खालची वाढलेली कापून ये मला भेटाया येताना तेजल खालची वाढलेली कापून ये
पिण्याची मजा त्या कपानी बसिता आहे, झोपण्याची मजा चादरा आणि उशिता आहे. अरे या बाईची जागा या मजाच्या कुशीत आहे आणि एका संगती दोन घेण्याची ताकद या जाड्या या काळ्या म्हशीत आहे. अगं म्हशी तोरा नाव नकोशी, अगं म्हशी तोरा नाव नकोशी, तुझं ढुंगाण झालंय जाम, तुझं ढुंगाण झालंय जाम. दोघांनी करू नका, दोघांनी करू नका. केजाल शब्दाकडे लक्ष असू दे. ज्यावेळी रंभ आणि करंब म्हशीला भोग देतात आणि त्यातून महिषासुराचा जन्म होतो आणि त्या महिषासुराचा वध आपल्या या अंबा मातेने केलेला आहे. म्हणून अगं म्हशी तोरा धाव नकोशी, तुझ्या गळ्याशी आली तुझ्या फाशी, तुझं ढुंगाण झालंय जा. दोघांनी करू नका, दोघांनी करू नका. अगं काढलाय तुझा घरात, दोघांनी करू नका. अगं काढलाय तुझा घरात. दोन नाही 5 धने लागले तरी मजबूत आहे. चिंता करण्याचं कारण नाही. शेवटचा अंबाबाईचा गीत घेऊ आणि कार्यक्रमाची सांगता करू. जोगवा घेऊ मस्तपैकी अंबाबाईचा. पहिला मी गण गाईला गाईला अंबाबाई तुळजापूरच्या अंबाबाईचा. पहिला मी गण गाईला गाईला तुळजापूरच्या अंबाबाईचा. पहिला मी
कार्यक्रमाची सांगता करू भवानी आईची आन घेऊनी स्वराजाची शपथ घेऊनी त्या मुघलांवर धडकला माझ्या शिवाजी राजाचा पेंडा भगवा फळकला माझ्या शिवाजी राजाचा पेंडा भगवा फळकला
रीतिरिती शिवशक्ती नवरात्रोत्सव महिला मंडळ बोर्डे पंचायत भाटल्याडी यांचा मनापासून आभार व्यक्त करतोय आणि आयोजकांच्या वतीने आजचा हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतोय. गणपती बाप्पा
ज्वर का झटका धीरे से लगे. जगन्नाथ बुवाचा नाद करायचा नाही. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. Thank you.